माझं नाव संजना मंदार मंगळे। मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहे। माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये आणि MBA झालेलं आहे मार्केटिंगमध्ये। मी ॲज अ असिस्टंट सेक्शन इंजिनियर महाराष्ट्र मेट्रो रेलमध्ये जॉब करत होते। सावनेरमध्ये जे सावनेर मागे राहिलेला आहे त्याला त्याच झपाट्याने पुढे घेऊन जायची जिम्मेदारी आम्ही सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष आणि आमचे MLA साहेब यांनी उचललेली आहे। त्यात माझा एक छोटासा हिस्सा म्हणून पार्टिसिपेशन म्हणून मला समोर जायचं आहे। गेल्या 1 वर्षात तर मला नाही वाटत काँग्रेसचा गड राहिलेला आहे। आमचे आमदार लाडके MLA साहेब डॉक्टर आशिष बाबू देशमुख आलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काँग्रेस या शब्दापासून आता भीती राहिलेली नाही आहे। महिलांकरता छोटे छोटे लघु उद्योग, त्यांच्या आधी आम्ही एक महिला विकास केंद्र त्याच्यातून आम्ही वेगवेगळे लघु उद्योग समोर आणणार आहे। जसं शिवणकाम झाले, ब्युटी पार्लर झालेला असेल तर ब्युटी पार्लरचे उद्योग झाले, असे छोटे छोटे गृहकाम ज्याला इंटरेस्ट आहे ते आम्ही करूया। नाही, मला बिलकुल असं वाटलेलं नाही आहे। पॉलिटिकल बॅकग्राऊंडचं माझं घर असल्यामुळे मला जनसेवेचा मौका मिळाला, त्यातच मी खुश आहे। टक्कर तर चालू आहे, ते त्यांच्याप्रती त्यांचे जे काय म्हणता येईल काम करत आहे, आम्ही आमचं करत आहे। पण जे येईल आम्ही 100% गॅरंटी देऊ शकतो की आम्ही नवनिर्मित सावनेर नक्कीच निर्माण करू। इथे बघू शकत असाल, इथे रोजगार आहेच नाही, ना टेक्निकल लोकांसाठी आहे ना कमी शिकलेल्यांसाठी आहे। तर आमदार साहेबांनी इथे कृषी खत केंद्र उघडणार आहे इन फ्युचर, आणि एरोस्पेसचे जे पार्ट्स बनतात त्याची फॅक्टरीसुद्धा इथे ओपन होणार आहे। त्याच्यामुळे जे टेक्निकल मुलं आहे किंवा नॉन टेक्निकल लोक आहे त्यांना सगळ्यांना इथे रोजगार मिळणार आहे। इथून जे बाहेर जाणारी लोकांची क्षमता काय म्हणते क्वांटिटी वाढलेली होती ती आता कमी होऊन लोकांना इथेच रोजगार मिळणार आहे। मी रीमा मिथिलेश बालाखे प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेविका या पदासाठी उभी आहे। माझं BSc MBA झालेलं आहे। समाजसेवेचे आवड असल्यामुळे मी आलेली आहे आणि अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ती BJP सारख्या पार्टीकडनं मिळाली, त्यामुळे मी हे अपॉर्च्युनिटी स्वीकारली आहे। अजेंडा तोच सर की जे आतापर्यंत झालेलं नाही आहे, आपल्या प्रभागाचा विकास करणे आणि सावनेर नवनिर्माणात आपला वाटा देणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।